नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बायोरिच तयार करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण आणलेले आहे। बायोरिचचे कल्चर आहे 2 लिटर, 1 लिटर गोमूत्र आहे, 2 किलो गूळ आहे आणि शेण आहे देशी गाईचे। हे बघा टाकी भरलेली आहे आणि हे कल्चर मित्रांनो आपण विकत न आणता आपल्या शेतकऱ्यापासूनच आपण आणलेले आहे। बोरीसिंह येथील आपले शेतकरी आहे, आपल्या संस्थेमध्ये आपल्यासोबतच कार्यरत आहे। त्यांच्याकडून आपण हे कल्चर आणले आहे आणि त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना हे कल्चर दिले आहे। तर हे कल्चर दिल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी याचा वापर केला आहे त्या शेतकऱ्यांचे फोन आले आहे की कल्चरचा जबरदस्त रिझल्ट आहे, मावासुद्धा या कल्चरने कंट्रोलमध्ये येतो। चला तर आपण कसं तयार करायचं ते पाहूया। तर मित्रांनो, आता आपल्यासोबत कोणीच नसल्यामुळे आज आपण थोडं व्हिडिओमध्ये कमी जास्त दिसेल। हे बघा, या प्रकारे शेणाची पुसंडी आपल्याला ड्रममध्ये टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला कल्चर सोडायचे आहे। तर हे 2 लिटर कल्चर आपण याच्यामध्ये सोडलेलं आहे। त्यानंतर टाकणार आहोत आपण गोमूत्र। गोमूत्र सुद्धा देशी गाईचे आहे। गोमूत्र हे 1 लिटरच लागणार आहे। हे बघा मित्रांनो, कसा तेलकट कलर सुद्धा सुटला आहे याला। तर त्यानंतर आपण यामध्ये मिक्स करणार आहोत गूळ। हा गूळ आपण यामध्ये टाकणार आहोत, काळा गूळ आहे। आणि 3 दिवसासाठी आपण हे कल्चर मग ठेवणार आहोत। 3 दिवसानंतर हे कल्चर आपलं तयार झाल्यानंतर आपण याचा फवारणीमध्ये पूर्ण 20 लिटरच्या पंपामध्ये 20 लिटरच घेऊन आपण कपाशीवरती फवारणी करणार आहोत। तर हे तयार करणे झाल्यानंतर आपल्याला फवारणी करताना सुद्धा याचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, गूळ, बायोरिच कल्चर आणि गोमूत्र हे पूर्णपणे मिक्स केलेलं आहे। त्यानंतर याचा कलर पहा, कलर चेंज झालेला आहे, पूर्ण भुरा कलर झालेला आहे। त्यानंतर आपण या प्रकारे त्याला असं झाकून ठेवणार आहोत। या प्रकारे आपण त्याला झाकून ठेवणार आहोत। तर मित्रांनो, बाकीची माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच फवारणी केल्यानंतरच्या व्हिडिओमध्ये, फवारणी करत्या वेळेसचा आणि फवारणी केल्यानंतरचा व्हिडिओ, त्यामध्ये आपल्याला बाकीची सविस्तर माहिती दिली जाईल आपल्या फवारणीचा आहे। आणि याच प्रकारे मित्रांनो, आपण जसं बायोरिचमध्ये आपण शेणाची पुचंडी बांधून सोडतो, त्याच प्रकारे जर आपण जीवामृत तयार करत्या वेळेस जर आपण शेणाची पुचंडी या प्रकारे बांधली तर फवारणी करताना आपल्याला पंपाला औषध गाडण्याचे काम पडणार नाही। दुसरं म्हणजे ड्रीपमधून सोडण्यासाठी सुद्धा आपल्याला सोपं राहील। तर मित्रांनो, असेच आपण वेगवेगळे प्रयोग करून बघितले पाहिजे आणि ज्यामधून आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात ते अवश्य केलेच पाहिजे। तर बायोरिचचे रिझल्ट आमच्या इथे मित्रांनो चांगले मिळालेले आहे। त्यामुळे आपण स्वतःही त्याचे रिझल्ट घेऊन आणखी शेतकऱ्यापर्यंत ते कल्चर पोहोचण्याचे प्रयत्न करू मित्रांनो।